त्यावेळेसचे संपर्क प्रमुख बाळा कदम हे संपर्क प्रमुख पुणे जिल्ह्याचे होते। त्याचे काही चेल्यांनी पुणे शहराचा अध्यक्ष बनवण्यासाठी 25 लाख रुपये द्या तुम्हाला अध्यक्ष करतो, 5 लाख रुपयाची सुरुवात चेकची त्या ठिकाणी एंट्री बी झालेली आहे। त्याचबरोबर मी 3 वेळा पुणे शहराचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे। स्थायी समिती सदस्यासारख्या पदासाठी बी त्या ठिकाणी पैसे द्यावं लागायचे, त्यामुळे ह्या काही गोष्टी नवीन नाही। निलमताईंना बी काही गोष्टींचा अनुभव असेल त्यामुळे ते बोलले असतील, परंतु अशा अनेक शिवसैनिकांबरोबर ह्या गोष्टी घडलेल्या आहे। परंतु संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे ते आमच्या माता बहिणींचा या ठिकाणी अपमान संजय राऊतांनी केला, त्याचा जाहीर निषेध पुणे शहर शिवसेनेच्या वतीने केलेला आहे। तुम्हाला कोणाकडे पैसे द्यावे लागले, तुम्हाला कोणाकडे पैसे द्यावे लागलेले होते? थेट उद्धव ठाकरेंशी तो कनेक्ट होता का त्या व्यक्तीचा? बघा, संजय राऊतांचा बाळा कदम जवळचा होता आणि त्यावेळेस बाळा कदमला संपर्क प्रमुख हे संजय राऊतांनी केले होते। त्याचे चेले त्याच्या जवळचे होते, ते सगळं मी तुम्हाला सगळं प्रूफसहित त्या ठिकाणी देऊ शकतो। पण बाळा कदम कोणाचा माणूस आहे? संजय राऊतचा। संजय राऊत कुणाचं आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे अशा काही गोष्टी सगळ्यांना घडलेल्या आहे, हे आत्ता नाही पूर्वीपासून चालत आलेलं आहे। तुम्हाला 5 लाख रुपयाची एंट्री आहे, तुम्ही 5 लाख रुपये त्यावेळेस दिलेले होते बाळा कदमांकडून, ते वरती मातोश्रीवरती गेले? नाही, ते परत घेतले, पदच दिलं नाही ना, ते परत घेतले पैसे ते। अच्छा, तुम्हाला अशा प्रकारचा काय अनुभव आहे? मला भरपूर अनुभव आहे, कारण की जिथे पैसेवाल्यांची पदं मिळतात, फक्त पैसा आहे त्यांना पदं मिळतात, निष्ठाला पद मिळत नव्हतं। निष्ठा जे करतो ना त्याला पद नव्हतं, इथे पैसेवाल्यांना पद होतं। मला चांगला अनुभव आहे की मी मातोश्रीपर्यंत जाण्यासाठी साडी घेऊन गेली तर मला विचारण्यात येईल की किती हजाराची आहे। त्यामुळे ही शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा विचाराची नाही आहे, बाळासाहेबांची विचाराची फक्त एकनाथ शिंदे चालवतात शिवसेना। हे फक्त पैशावाल्यांची शिवसेना आहे आणि देणे घेण्यावाल्यांची शिवसेना आहे। हा दलाल आहे, जो संजय राऊत आहे ना, हा दलाल आहे तिथला मातोश्रीचा। पण ती साडी कोणाला द्यायला लागायची? मातोश्रीवरती कोण तुम्हाला विचारणा करायची तिथे साडी किती रुपयाची? मी 5,000ची साडी घेतली होती, मला विचारणा केली किती हजारची साडी, मी खोटं बोलले 15-20 हजाराची आहे, कारण की मला एंट्री आत मिळेल म्हणून। त्यावेळेस मला टाइम दिलं आणि तरी मध्ये येऊन मला भेटणं केलं की बाबा साडी दाखवा आम्हाला। हे सगळ्या गोष्टी ना पदासाठी हे लोक निष्ठाला नाही धरत, लक्षात घ्या ना। मर्सिडीजचं काय? मर्सिडीजचं सांगितलं जात आहे की पदासाठी मर्सिडीज द्यावं लागतात, तुमच्या देखील कानावर अशा गोष्टी आल्यात का? तुम्हाला कधी मर्सिडीजची मागणी केली होती का? बघा, मोठ्या नेत्यांना मोठा अनुभव असतो आणि त्या जवळच्या कनेक्टिव्ह त्यावेळेस होत्या, त्यांना माहिती असेल की बऱ्याच जणांना काय काय द्यावं लागलं। जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी काय काय दिलेलं आहे पदासाठी हे मी तुम्हाला सांगितलं। जे तिकडे त्यांना बी माहिती काय काय द्यावं लागलेलं आहे, त्यामुळे त्यात काय नवीन नाही। त्यामुळेच ही सगळी कारणं आहेत का शिवसेनेतून आमदार बाहेर पडणं किंवा हे सगळं होणं? या सगळ्याला कंटाळले होते काय? 2007 साली पुणे शहरात 21 नगरसेवक होते, त्यानंतर 15 झाले, त्यानंतर 10 झाले, म्हणजे हे सगळं शिवसेना पुणे शहरातला झिरो व्हायचं, कारण की पुणे शहरामध्ये शिवसेनेकडं जास्त लक्ष त्यावेळेच्या नेत्याने दिलं नाही, फक्त पैशाच्या स्वरूपात पदं दिली जात होती, त्यामुळे हे सगळे पुणे शहरातले शिवसेना कमी व्हायचं कारण तेच होतं। नीलम गोऱ्यांची सगळी जी काही वक्तव्य येत आहेत ती खरी ठरतायत? नीलम गोऱ्यांनी जे काही दावे केलेले आहेत ते खरे वाटत आहेत? हो, ते खरेच असल्याशिवाय ते आपण बोलू शकत नाहीये ना। जर राऊतांनी असं केलं असं म्हणल्यावर मग त्यांनी ते पण खऱ्याच असणार, नीलमताई सुद्धा खऱ्याच असणार। आणि राऊतांनी जे महिलांवर एवढे अत्याचार केल्यासारखं बोलणं हे त्यांना शोभत नाही। शिवसेनेमध्ये महिलांसाठी खूप मोठा मान दिला जातो, मग त्यांनी असं का बोललं जावं? त्यांच्या घरच्या महिलांना पण हे लागल्यासारखंच आहे ना संजय राऊतांच्या। इतके वर्ष मग नीलमताई गप्प का बसल्या हा प्रश्न उद्भवतो की त्यांना जर 4 वेळा आमदारकी दिली आहे, मग त्यांनी सुद्धा मर्सिडीज दिल्या का हा प्रश्न पण विचारला जातो। नीलमताई संयमी आहे, नीलमताई ना निष्ठा दाखवतात, नीलमताई संयमी दूरदृष्टीच्या आहे। हे जास्ती झालं म्हणून नीलमताई बोलले, नीलमताई अजून खूप काही बोलल्या नाही आहे। ताई बोलले याचा अर्थ काहीतरी आहे, ताई साक्षी असेल त्यामुळे ताई बोलले आहे, ताईंचं बोलणं कधीच चुकीचं नसतं। तर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता पुण्यातील रस्त्यावरती आलेले आहेत आणि त्यांच्याकडून या सगळं आंदोलन जो आहे ते केलं जात आहे। खरं तर नीलम गोरे यांच्या एका वक्तव्यामुळे जे आहे ते ठाकरेंची शिवसेना मागील काही दिवसांपासून आक्रमक झालेली होती। पुणे शहरातील नीलम गोऱ्यांच्या निवासस्थानी जे आहे ते मोठं आंदोलन या ठाकरेंच्या शिवसेनेने केलं होतं आणि आता शिंदेची शिवसेना जी आहे ती पुण्यामध्ये रस्त्यांवरती उतरली आहे। त्यांच्याकडून अशा प्रकारचा फ्लेक्स जो आहे तो आपण हा पाहतोय की संजय राऊतांचा फोटो आहे, त्याच्यावरती फुली मारण्यात आलेली आहे आणि निषेधाचे हे सगळे फलक जे आहेत ते या शिवसैनिक
शिवसैनिकांकडून लावले जात आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये हे सगळे नीलम गोरेंचं वक्तव्य आणि या दोन्ही शिवसेनेमधला वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आगामी काळामध्ये नीलम गोरे त्यांची भूमिका जी आहे ती लवकरात लवकर मांडतील अशा प्रकारची बातमी समजते. 2 दिवसांमध्ये त्या सगळे पुरावे म्हणजे अगदी कोणाकडून त्या मर्सिडीज आल्या, कोणाकोणाच्या मर्सिडीज ज्या आहेत त्या मातोश्रीपर्यंत पोहोचल्या, या सगळ्याचे पुरावे गोळा करण्याचं काम नीलम गोरेंकडून सुरू आहे. आणि 2 दिवसामध्ये पुण्यामध्ये नीलम गोरे या सगळ्या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये नीलम गोरेंकडून काय या सगळ्याचं स्पष्टीकरण दिलं जात आहे की काही पुरावे नीलम गोरेंकडून स्वतःहून दिले जात आहेत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. तर पुण्यातील अलका चौकात आंदोलन पुकारण्यात आलंय. शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. पुण्यामध्ये खासदार संजय राऊतांच्या वतीनं हे विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. खासदार संजय राऊतांनी नीलम गोरे यांच्या टीकेवरती प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याचा आता शिवसेनेकडून विरोध करण्यात येतोय. नीलम गोरे ताईंनी काहीतरी विचार करूनच विधान केलं असेल असं स्पष्टीकरण यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत आहे.